नमस्कार बालमित्रांनो. सुनंदा आजीच्या गोष्टी सीझन 6मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. सर्वांना प्रथम नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा. आजची आपली गोष्ट थोडी वेगळी आहे. ती कोणी माणूस, पशुपक्षी किंवा एखाद्या आपल्या अभिमानाच्या संस्थेविषयीची सुद्धा नाही, तर ती आहे नवीन पिढीच्या नवीन तंत्रज्ञानाविषयीची. आपण सर्वच त्याचा इतका वापर करतोय की खरं तर इंटरनेटशिवाय किंवा वायफाय या तंत्रज्ञानाशिवाय आपलं कसं होईल बरं, ही कल्पनाच आता करवत नाही आहे. तर आता ऐकूया याबद्दलच थोडंसं, सगळ्यांना कळेल असं अगदी सोप्या शब्दात. पण त्यापूर्वी आपण ऐकूया खानवेलकरांनी लिहिलेली ही एक छोटीशी कविता. विज्ञानाने कमाल केली, काळ जणू कापिला, हातावरती जगही आणिले, सुविधा मिळवून दिल्या, परग्रहावरी मानव गेला, इच्छापूर्ती केली, प्रयत्न मात्र आता हवा तो नीती न्यायासाठी. तर मित्रांनो, वायफाय आणि इंटरनेट याचा अर्थच आपण पहिल्यांदा समजून घेऊ. वायफाय हे तंत्रज्ञान असं आहे की जे इंटरनेटच्या माध्यमातून अनेक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं वायर न वापरता एकमेकांना रेडिओ वेव्स या माध्यमातून जोडली जाऊ शकतात. आणि इंटरनेट नेटवर्क म्हणजे तर अनेक लहान लहान समूहांचं तयार झालेलं एक मोठं नेटवर्क किंवा जाळं, ज्यामुळे आपल्याला अगदी घरबसल्या जगातल्या अनेक गोष्टींची माहिती मिळते. आणि फायडेलिटी म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? फायडेलिटी म्हणजे विश्वास, एकनिष्ठता, रिलायबिलिटी किंवा लॉयल्टी. म्हणजे जी उपकरणे एकमेकांना या तंत्रज्ञानाने जोडली जातात त्यामध्ये तुम्हाला हव्या असलेल्या माहितीची देवाणघेवाण अगदी अचूकतेने होते. त्यामुळे या माहिती पाठवणारा आणि घेणारा यांची एकमेकांबद्दलची विश्वासार्हता वाढते. आणि या वायरलेस फायडेलिटीचं प्रचारातलं नाव झालं वायफाय. आता हे कम्प्युटर्स किंवा इतर उपकरणं एकमेकांना जोडली तर गेली, पण माहितीची देवाणघेवाण कशी होणार? त्यासाठी असतो एक प्रोटोकॉल, म्हणजे IP ॲड्रेस, इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस. थोडक्यात म्हणजे कुलपाची किल्ली. आणि ही किल्ली म्हणजे अनेक अक्षरांचा समूह असलेलं एक छोटंसं नाव. बटणं दाबली की त्या दूरच्या कम्प्युटरला तुमची ओळख पटते आणि माहितीची देवाणघेवाण वेगाने सुरू होते. 1980मध्ये IP म्हणजे या इंटरनल प्रोटोकॉल याची संकल्पना प्रत्यक्षात आणली आणि 1990मध्ये WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब ही संकल्पना रुजू झाली. पण या संकल्पनेचं म्हणजे WWWचे श्रेय जातं टिम बर्नर्स ली या शास्त्रज्ञांना. आणि नंतर 1990मध्ये एक ऑस्ट्रेलियाची टीम म्हणजे कॉमनवेल्थ सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन CSIRO यांनी जॉन ओ सुविलन आणि इतर 4 संशोधकांच्या मदतीने वायफायचं पेटंट मिळवलं. पण तरीही वायफायचं क्रेडिट कुठच्याही एका शास्त्रज्ञाकडे किंवा संशोधकाकडे जात नाही. आणि हे जरी असलं तरी वायफाय या संकल्पनेचे पितामह म्हणून ऑस्ट्रेलियन इंजिनियर व्हिक हेज यांचंच नाव जास्त करून पुढे येतं. जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक शास्त्रज्ञ 1997 साली पहिल्यांदा इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनियर IEEE यांनी पहिल्यांदा वायफाय वापरून काही माहिती संगणकाद्वारे पाठवली. त्यावेळेला इंटरनेटचा स्पीड होता 2 मेगाबाईट्स पर सेकंड, म्हणजे 20 लाख कॅरेक्टर्स दर सेकंदाला एका कम्प्युटरपासून दुसऱ्या कम्प्युटरपर्यंत पोचत होती. आणि शब्द म्हणाल तर किती शब्द होते ते? कारण सर्वसाधारणपणे 8 बाईट्स म्हणजे 1 बाईट होतं. म्हणजे BITE चा 1 बाईट म्हणजे BYTE ह्या पद्धतीने ते कॅल्क्युलेशन केलं जातं. आणि असे 2,50,000 शब्द एका सेकंदाला एका कम्प्युटरपासून दुसऱ्या कम्प्युटरपर्यंत पोचत होते. हे त्यांनी 1997 साली जणू सिद्धच करून दाखवलं. वायफाय या संकल्पनेवर काम करणारा प्रत्येक शास्त्रज्ञ किंवा प्रत्येक संस्था ही देवाणघेवाण या प्रक्रियेचा स्पीड कसा वाढेल यावर संशोधन करत होती. कारण वायफायमुळे लोकांना वायरीच्या जंजाळात न अडकता इंटरनेटचा उपयोग करता येऊ लागला होता. वायफायचे अगदी सुरुवातीचे उपयोग म्हणजे एखादी फाईल पाठवणं किंवा एखादी माहिती लगेच कुठच्या तरी दूरच्या प्रिंटरला जोडून
त्याचा प्रिंटआउट काढणं, मोबाईल फोन्स, कम्प्युटर्स, आयपॅड एकमेकांना जोडून प्रत्यक्ष बोलणं आणि होम नेटवर्कमध्ये म्हणाल तर आपला टी व्ही, ज्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातली माहिती अगदी सहज उपलब्ध व्हायला लागली होती. उत्तम गुणवत्तेची चित्र किंवा फोटोज, व्हिडिओज बघणं आपल्याला शक्य झालं होतं. आणि आपल्या संरक्षणासाठी असलेला सिक्युरिटी कॅमेरा आपल्या घराची, ऑफिसची सुरक्षा तर करत होताच, पण जर काही वेडवाकडं झालं तर लगेच अलर्टसुद्धा करत होता. अशा कितीतरी अनेक गोष्टी. एखाद्या सार्वजनिक ठिकाणी गर्दीमध्ये जरी तुम्ही असलात ना, म्हणजे असं बघा की रेल्वे स्टेशन, विमानतळ, उद्यान म्हणजे पार्क, अगदी कॉफी जॉईंट हे जरी असलं तरी हे तंत्रज्ञान अत्यंत उत्तम पद्धतीने काम करतं आणि आपल्याला आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्या संपर्कात राहता येतं. हे जर सगळं आहे तर इंटरनेटच्या मदतीने, वायफायच्या साहाय्याने आता अजून काय प्रगती होणार आहे? खरं तर आपली विचारशक्ती थकून जाते, पण आपले शास्त्रज्ञ यावरही जोरात दिवस रात्र काम करत आहेत आणि ते सुद्धा आपल्या भवितव्यासाठी, आपल्याच सुखासाठी. तुम्ही नाव ऐकलं असेल IoT. IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स. तर जाणून घेऊया याबद्दलही थोडंसं. त्यामध्ये पहिलं म्हणजे आपलं शरीर स्वास्थ्य. यामुळे डॉक्टर जरी आपल्यासमोर नसले तरी पेशंटला कम्प्युटरच्या वरती बघून पेशंटची माहिती, त्याचं ब्लड प्रेशर, त्याला झालेले आजार, वेगवेगळे विकार, हाडांची झीज इत्यादीवरती योग्य उपचार सुचवू शकतात. आणि तसंच एखादा चाणाक्ष डॉक्टर तर कॅमेऱ्याच्या मदतीने शस्त्रक्रियाही उत्तम रीतीने पार पाडू शकतात. तसंच आहे मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे कुठच्याही गोष्टीचा रेग्युलर मेंटेनन्स, वाहनांची दर 6 महिन्यांनी घ्यायची काळजी, त्यासाठी त्यांच्या गिऱ्हाईकाला किंवा कस्टमरला आठवण करून देणं, वाहनाचा स्पीड कसा कंट्रोल करायचा, अपघात होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यायची, इत्यादी अनेक गोष्टी आपल्याला रिमाइंडर्स म्हणून येत राहतात आणि वाहनांमध्ये तसे बदलही घडवून आणले जातात. तसंच अजून एक महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सपोर्टेशन किंवा प्रवास. मग तो बसचा असो, रेल्वेचा असो, विमानाचा असो किंवा अजून कुठचा. तिकीटं दिली आहेत का, पुढे संभाव्य धोका आहे का, रेल्वे किंवा विमानाची नैमित्तिक म्हणजे रेग्युलर देखभाल होती आहे का, ब्रेक, लाईट, इंधन म्हणजे फ्युएल, खाण्याचे पदार्थ यांची काळजी घेतली गेली आहे का, आणि घेतली गेली नसेल तर कम्प्युटरच्या साहाय्याने अगदी माणसाच्या सहाय्याच्या शिवाय हे करणं आता शक्य झालेलं आहे. तसंच आपल्यासाठी म्हणजे पर्टिक्युलरली भारतासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेती आणि शेती उद्योग. माती, पाणी, बी बियाणं, त्यांची क्वालिटी कशी आहे, पाणी सोडायचं कधी, थांबवायचं कधी, खताचं व्यवस्थापन कसं करायचं, तसंच जनावरांचं दूध, दुभतं खाणं, त्यांची औषधं, त्यांची आरोग्य तपासणी इत्यादी गोष्टीसुद्धा अगदी कम्प्युटर कंट्रोल्ड होऊ शकतात. आणि मित्रांनो, हे सगळं होतं हे केवळ आणि केवळ म्हणजे वायफायमुळे जोडलेले कम्प्युटर्स आणि त्यांना माहिती एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोचवणारं आपलं फास्ट इंटरनेट. संपूर्ण जगात 50 कोटीहून जास्त लोक इंटरनेट वापरत आहेत. 1 कोटीहून जास्त वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत. पण हे होत असताना त्याच्या संरक्षणाची जबाबदारी फायरवॉल्स यासारख्या सॉफ्टवेअर्सनी किंवा अनेक नवीन नवीन संशोधित होणाऱ्या सॉफ्टवेअर्सनी घेतलेली आहे. ई-कॉमर्स याच्या साहाय्याने आपण गोष्टी विकतो, विकत घेतो, बिलं भरतो आणि पैशाच्या देवाणघेवाण करण्यात तर वायफायच्या विश्वासार्हतेची अगदी कस लागते. काही विध्वंसक लोक या सगळ्यांमध्ये चुकीची माहिती पाठवणं किंवा मिळालेली माहिती मुद्दामून पुढे न पाठवणं इत्यादी गोष्ट करतात. बस शोधून काढतो आणि ती नाहीशीसुद्धा करतो. मित्रांनो, आता अगदी थोडक्यात जाणून घेऊया की या वायफायचं, इंटरनेटचं म्हणजे अगदी जोडीने काम करणाऱ्या 2 गोष्टींचं भवितव्य आहे तरी काय.
ते ऑलरेडी इतकं कामं करतात तर अजून नवीन काय करणार आहेत. पण मित्रांनो, आश्चर्याने तोंडात बोटं घालायची वेळ येईल. दिवसेंदिवस इंटरनेटचा स्पीड म्हणजे वेग आणि प्रसार दोन्ही वाढतोय. त्यामुळे आपल्याला अगदी एखादा सिनेमा, गाण्याची मैफल, त्याचे व्हिडिओज विना व्यत्यय म्हणजे अगदी विदाऊट ब्रेक आपल्याला पाहता येत आहेत. व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे एखादी गोष्ट जशी दिसते तशी ती अगदी त्याच्या 3 डायमेन्शनसह आपल्याला त्याचा आस्वाद घेणं आता शक्य झालंय. AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. एखाद्या गोष्टीवरती जो जो काही अभ्यास झालाय तो तुमच्यासाठी तुमच्या भाषेत तुम्हाला समजेल असा आपल्या समोर येतोय. व्हिडिओ गेम्समध्ये तर एखाद्या गाडीचा स्पीड आपण स्वतःच बसून अनुभवतोय याची मजा आपल्याला आता घेता येते. आणि आता इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे IoT वरून इंटरनेट ऑफ बॉडीज म्हणजे IOB आपल्या मेंदूचा सुद्धा ताबा घेतंय. त्यामुळे विचारपद्धतीत बदल होईल. म्हणजे ती अजून चांगली होईल. मनुष्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील. पण घाबरायचं मुळीच कारण नाही. हे सगळे शोध आपल्यासारखीच माणसं आपल्या सुखासाठी, आनंदासाठी, निरोगी शरीर आणि आपल्या निरोगी मनासाठी लावत आहेत. त्याचा आपण निखळ भरपूर आनंद घेऊया. तर मी आता इथे थांबते. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अनेक अनेक धन्यवादसुद्धा. भेटूया पुढच्या महिन्यात अजून एखादी छानशी गोष्ट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.